चिपळूणच्या डेरवण पर्यटन स्थळी पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। सुमारे 50 गावं पाणी टंचाईचा सामना करतायत। डेरवण येथील राजेवाडी धरणाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। मी आज चिपळूण तालुक्यातील डेरवण गावातील राजेवाडी धरणाच्या इथे उभा आहे आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहताय हे धरण पूर्णपणे आटलेलं आहे। जानेवारी महिन्याचा एंड आहे आणि जानेवारीच्या अखेरीस ही जर परिस्थिती असेल तर मग पावसाला जवळजवळ 5 महिने अजून शिल्लक आहेत आणि 5 महिन्यामध्ये काय परिस्थिती या धरणाची होईल आपण अंदाज। चिपळूणच्या डेरवण पर्यटन स्थळी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। सुमारे 50 गावं पाणी टंचाईचा सामना करतायत। डेरवण येथील राजेवाडी धरणाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूयात। मी आज चिपळूण तालुक्यातील डेरवण गावातील राजेवाडी धरणाच्या इथे उभा आहे आणि तुम्ही माझ्या उजव्या बाजूला पाहताय हे धरण पूर्णपणे आटलेलं आहे। जानेवारी महिन्याचा एंड आहे आणि जानेवारीच्या अखेरीस ही जर परिस्थिती असेल तर मग पावसाला जवळजवळ 5 महिने अजून शिल्लक आहेत आणि 5 महिन्यामध्ये काय परिस्थिती या धरणाची होईल आपण अंदाज लावू शकताय। बरोबर या धरणाच्या खालच्या साईडला जवळजवळ 50 गावं आहेत आणि 50 गावं ह्या धरणावर अवलंबून आहेत। त्याचबरोबर डेरवण मधील जे वालावलकर रुग्णालय आहे ते वालावर रुग्णालय जवळ हजारो पेशंटना रोज उपचार देत असतं आणि हे जे पेशंट आहेत ते याच पाण्यावर अवलंबून असतात किंवा मग इथले जे 50 गावातील ज्या विहिरी आहेत किंवा जे जॅकवेल आहेत ते सर्व याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतात। मात्र आता त्यांच्यावर या 50 गावांवर पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि पाण्यात टंचाई फार मोठी इथे जाणवताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर गुरढोर आहेत त्यांनाही पाणी आपल्याला मिळताना दिसत नाही आणि लोकांची इथं तक्रार अशी आहे की धरण जिथपासून झालेलं आहे तिथपासून या जो पाण्याचा साठा आहे तो कालव्यापर्यंत पोहोचलाच नाही। त्यामुळे खाली विहिरी ज्या आहेत त्या पूर्णपणे आटलेल्या आतापर्यंत दिसत। पाऊस संपला की जवळजवळ 2 ते 3 महिने पाणी असतं, नंतर पाणी आटतं। त्यामुळे लोकांना इथे पाण्याच्या दुर्भिक्षाला फार मोठी समस्या सामोरे जावं लागतंय। आता हे पाहणं गरजेचं आहे कारण लघु पाटबंधाऱ्याला आम्ही संपर्क केला असता त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला तिवरे धरणाची दुर्घटना झाली त्यानंतर या धरणाचे जे दरवाजे आहेत ते उघडे ठेवण्यात आले। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, डेरवण, रत्नागिरी।